म्हादय लवादा मुखार कर्नाटकाची बाजू सध्या फ्राक पडल्या खरी, मात कर्नाटकाचे कळसा बंडोराचे काम नेटान चल्ला। केंद्र सरकार कायमस्वरूपी उदका ट्रिब्युनल नेमता म्हूण कळिल्ल्यान कर्नाटकाक नेट आयला। गोंयचेर चेपण हाडपा खातीर कर्नाटकाचे मंत्री आनी आमदार राजकीय विरोध विसरून एक जाल्यात। हाचे पयलीं कर्नाटकाचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ प्रधानमंत्री मोदीक मेळिल्ले। आता दुसरे फावट मेळून प्रधानमंत्र्याचेर आनीक दबाव हाडपाचो यत्न चल्ला। केंद्र सरकार सगळी ट्रिब्युनलां गुठलावन कायमस्वरूपी उदका ट्रिब्युनल नेमूंक कायदो हाडटा। तशें जाल्यार गोंयचे आतामेरेनचे सगळे यत्न उदकांत वतले। हे फाटभुंयेर नव्या केंद्रीय ट्रिब्युनल कायद्यांतल्यान म्हादय ट्रिब्युनल भायर दवरचे म्हूण गोंयान केंद्राचेर दबाव हाडपाक जाय म्हूण गोंयचे सत्ताधारी आनी विरोधी आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनात उलयल्ले। मुख्यमंत्र्यान तशी तयारी दाखयल्ली। पार्सेकार 8 दिसां भितर प्रधानमंत्र्याची अपॉइंटमेंट घेवन उलोवपाचो आशिल्लो। ही विधानसभा जातकीर सोमार किंवा मंगळार दीस पंतप्रधानाकडे ह्याच विषयाचेर अपॉइंटमेंट मागले आणि त्यामुळे आम्ही कितपत प्रेशर घातले आणि ताच्या भितरसून सक्सेस ना हेच्या पेक्षा जंय हे करूंक जाय तितली करूया अशें म्हाका दिसता। हांव फुडल्या विकान वतलो ह्या विशयाचेर, हे हांवें ठरयलां। आवश्यक असल्यार मागीर निश्चित करूया ते बाकीचे सर्व पक्षीय। मुख्यमंत्री पार्सेकार अजून या विषयाचेर प्रधानमंत्र्याक मेळिल्लो ना। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची जाग मागना। कर्नाटकाचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दुसरे फावट मोदीक मेळपाक वता। कर्नाटकाचे खासदारूय दिल्लीसान गोंयचेर दबाव हाडपाचो प्लान करतात। गोंयची केस फक्त ट्रिब्युनला मुखार घट दिसता, मात बाकीच्या गजालींनी कर्नाटकाचो नेट गोंयचे परस 4 आंगळा चडूच दिसता। प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार।